चला, देवयुग किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आज निघालो आहे देवदर्शनाला. हा युग देवांश, हॅलो. हे पप्पा, ही आई, हा युगू. आता निघालो आहोत मुंबई दिल्ली एक्सप्रेस वेने. इथे गाड्यांचा स्पीड 120 असतो आणि इथे बाईक वगैरे असं काही दिसतच नाही. पण ह्या हायवेवर पेट्रोल पंपची पण सोय नाही, त्याच्यामुळे गाडीत आधीच पेट्रोल फुल करून. पण आपल्याला टोलही खूप मोजावा लागतो. बघा किती छान वातावरण आहे इकडे. आणि सारंगपूर आता जवळच आहे. आपण लवकरच सारंगपूरला पोहोचून जाऊ. इकडे खूप ग्रीनरी आहे, हिरवगार शेतं आहेत. आम्हाला साधारणतः 5 ते 6 तास लागले. पूर्ण हिरवगार दिसतंय. शेतीत कुठे आम्ही कांदा पाहिला, कुठे धने पाहिले, असं वेगवेगळ्या प्रकारचं शेती होत राहते. आपण आता लगेच साधारणतः 4 वाजले होते. आम्ही सारंगपूरच्या धर्मशाळेमध्ये थांबायचा प्लॅन बनवला. खूप छान आहे आणि तिथं सगळी सोय वगैरे पण चांगली आहे. देवांशचे पप्पा राहण्याची पूर्ण प्रोसेस करत होते, तोपर्यंत देवांश आणि युगांश खूप मस्ती करत होते. तोपर्यंत मी बाहेरचा व्ह्यू घेण्याचा प्रयत्न केला. खूप छान धर्मशाळा आहे आणि खूप मंदिराच्या जवळ पण आहे. आपण इथं राहू शकतो आणि फक्त पायी चालण्याच्या अंतरावरच मंदिर आहे, त्याच्यामुळे इथं दुसरा कोणताही खर्च येत नाही आणि राहण्याचे रेट पण खूप आपल्याला वाटेल असे योग्य आहे. आम्ही लगेच मंदिरात पोचलो. आम्ही संध्याकाळीच दर्शन घ्यायचं ठरवून घेतलं, म्हणजे आमचं दर्शन लवकर होईल आणि सकाळी आम्हाला पुढच्या प्रवासाला जाता येईल. म्हणून आम्ही आत गेलो तर आम्हाला आरतीचा योग मिळाला. योगायोगाने आम्हाला आरतीमध्ये बसण्याचा योग मिळाला. आमचं खूप छान दर्शन झालं. आम्ही मंदिरात 15-20 मिनिट पण थांबलो. त्याच्यानंतर तिच्या आधी भजन होतं, म्हणून मी ते भजन पण आम्ही अटेंड केलं आणि मी तोपर्यंत बघता बघता संध्याकाळ झाली आणि आम्ही थोडे फोटो क्लिक केले. आणि मंदिराच्या समोर स्वामीनारायण महाराजांच्या सगळ्या वस्तू ठेवल्या आहेत. काही तिथे गाळा वगैरे पण आहेत. असं म्हणतात की त्या गाळ्याखाली उभं राहिलं ना तर आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. तिथं थोड्या फोटो फ्रेम वगैरे हा तिथला सगळा मंदिर आहे. खूप सुंदर असं कोरीव काम केलेलं आहे त्या मंदिरात. खूप छान आणि शांत वाटतं. 5 मिनटं आम्ही तिथे बसलो आणि बाहेर निघालो. समोरच तिथं शॉप आहे, आपण तिथं वेगवेगळ्या वस्तू खरेदी करू शकतो. मला लाकडी वस्तू खूप आवडल्या. त्याच्यानंतर ह्या लाकडाच्याच होत्या फुलमाळ. त्याच्यानंतर ही मूर्ती तर चांगली 13-14 हजाराची होती. खूप भारी दिसत होती. ही असे धागे घेतले, खूप साऱ्या वस्तू घेतल्या. आयुर्वेदिक वस्तूही आहेत थोड्याफार, शॅम्पू वगैरे असं सगळं काही आहे तिथे. त्याच्यानंतर आम्ही थोडी खरेदी केली आणि बाहेर निघालो. खूप गर्दी आलेली होती. मी पहिल्यांदाच पाण्याची बॉटल वगैरे पण लाकडाची पाहिली. देवांश, युगांश, पप्पांसोबत वगैरे सगळे फोटो काढले. ही समोर दिसते ना, ही पण धर्मशाळाच आहे. इथं राहण्यासाठी खूप उत्तम सोय बनवली आहे, त्याच्यामुळे काही एक प्रॉब्लेम येत नाही. मध्येच देवांश आणि युगांश ना अजिबात ऐकत नव्हते. ते सांगत होते पप्पा माझा फोटो काढा. परत त्यांचे क्लिक केले आणि हनुमानाच्या त्या मूर्तीकडे जायला निघालो. खूप मोठी मूर्ती आहे, खूप सुंदर अशी मूर्ती बनवलेली आहे. तिथं गेलो. मम्मी पप्पा थोडे थकले होते म्हणून ते थोडे बसले होते. तोपर्यंत मी सगळा बाहेरचा व्ह्यूचा व्हिडिओ करून घेतला आणि मग नंतर फोटो क्लिक केला आणि भोजनालयाकडे जायला निघालो. भोजनालयात पण उत्तम सोय बनवली आहे जेवायची वगैरे. आम्ही वरती गेलो आणि इथं सकाळी नाश्ता पण भेटतो आणि दुपारच्या जेवणात 2 भाज्या आणि पोळी राहते, वरण भात वगैरे. आणि रात्रीच्या जेवणात मुगाची खिचडी, कढी
हनुमान मंदिराच्या अगदी समोर स्वामीनारायण मंदिर आहे. आम्ही तिथे पण एंट्री केली आणि सगळं दर्शन रात्रीच घेऊन घेतलं. आम्हाला साधारणतः 9:30 वाजले होते. मग नंतर आम्ही थकलो आणि रूमवर आलो. मुलांनी थोडा मोबाईल बघितला आणि झोपून गेलो. सकाळी उठल्यानंतर सगळेच फ्रेश झालो आणि जायला निघालो. सकाळी आम्ही गोशाळा वगैरे बघितली, कारण रात्री ती बंद झाली होती. त्याच्यात पण खूप छान सोय केली आहे. गाई वगैरे, गीर गाय म्हणतात याला, असं त्यांनी सांगितलं. तिथं तूप वगैरे पण विकतात, पण आम्ही काही घेतलं नाही. आता पुढे कुठे जातो ते पाहत राहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करत राहा. बाय.